माझ्याबद्दल मी आता न सांगता मला असं वाटतं की आपण तुमच्याबद्दल जास्त जाणून घेऊ किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर मी ते नक्की सॉल्व्ह करेन. पण त्याच्या आधी थोडंसं बोलते. बेसिकली इथे सगळेच जण स्वतःचा काही ना काहीतरी उद्योग करतात, बरोबर, म्हणजे बिझनेस आहे, बरोबर. सो ऑडियन्स आधी जाणून घेतला की अजून होममेकर कोणी आहे का घरात? कोणी होममेकर आहे ना? काही किती जणी होममेकर कोण आहे? म्हणजे घर सांभाळतात असं नाही? अरे वा, हां, म्हणजे ओके ओके 10% फाईन. स्वतःला बिझनेस तर करायचंच आहे, पण ते करता करता स्वतःला काहीतरी वेगळं पण काहीतरी करायची इच्छा आहे, असं कोण आहे? अतिशय हे खूप गरजेचं आहे की आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी गोष्ट आहे. सो मला आधी असं म्हणायला म्हणजे चला, पूर्वीपासून आपण कायम ऐकत आली मी की बाई हे बाईचं म्हणजे बाईच्या दुःखाला बाईच कारणीभूत असते असं मी ऐकत होते. पण हे तसं नाही आहे, कारण इथे आल्यानंतर जाणवत आहे की बाई हे बाईसाठी झटते. तिथे सगळ्याच जणी एकमेकींना इथे मदत करतात, जाऊन बसवतात. हे खूप आनंदाची बातमी. आणि ताई तुमचे खूप आभार, तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. आणि त्या बात आहे ऑलराईट. सो हे जे आत्ता तुम्ही या मॅमला जे बघितलंय, तर मी आता तुम्हाला विचारणार आहे की या मॅडमकडे बघून, यांच्या पर्सनॅलिटीकडे बघून, यांनी काय घातलंय, रंगरूप, स्टाईल, चालण्याची पद्धत, ह्याच्यावरनं तुम्हाला असं काय वाटतंय की ह्या मॅडम कोण आहे, म्हणजे काय करत असतील, म्हणजे त्यांचा बिझनेस काय असेल, ते काय वागत असतील. त्यांनी काही एक वाक्यात बोला, एका शब्दात बोला प्लीज. तुमच्याकडनं मला पार्टिसिपेशन हवं म्हणून मी हा प्रश्न विचारते. मॅडम सांगा, हे कोण असतील, या काय करत असतील? यांच्याकडे सांगितलं ना मॅडम आधी. हो, पण लक्षात राहील असं मला गॅरंटी आहे, म्हणजे पहिल्यांदा ऐकलं म्हणून मी लेडीज टेलर आहे. लेडीज टेलर, लेडीज टेलर. अजून काय असं छान वॉक तुम्हाला असं नाही वाटतं की मॉडेलिंग करतात? मॉडेलिंग करतात. अजून स्वप्न पूर्ण करून घेतलं, स्वप्न पूर्ण केलं नाही, बरोबर बरोबर ना. सो हे जे काय आहे ना, मी आता जे बोलले, ह्यालाच ब्रँडिंग म्हणतात सोप्या भाषेत. की जी गोष्ट आपल्याला दिसते, थोडक्यात काय आपण बायका आपण म्हणतो ना की तिच्याकडे बघितल्यावर थोडी खडूसच दिसते, बरोबर. त्यांच्याकडे बघून जरा वरचढच आहे, आगाऊच दिसते, असं ते काय आपलं आपल्या आपण एक स्वतःच्या मनाशी काहीतरी आपण बांधून घेतो अंदाज, त्यालाच म्हणतात ब्रँडिंग सोप्या भाषेत. असं कुठलाही युनिव्हर्सिटीत कदाचित असं कोणी सांगणार नाही, पण ह्यालाच म्हणतात ब्रँडिंग. पण मग हा विचार बदलण्यासाठी प्रॉपर ब्रँडिंग असलं पाहिजे, बरोबर. प्रत्येक गोष्टी आपण काम करतो, आपला बिझनेस आहे, आपला ब्रँड असला पाहिजे, बरोबर. सो हा डेव्हलप कसा करायचा, म्हणजे लोक नॉर्मल प्रत्येक जण, आता उदाहरणार्थ टेलर जर कोणी असेल तर इथे मला असं वाटतं 7 ते 8 बायका आहेत तिथे जे टेलरिंगचं काम करतात. मग बाकीच्या 6 पेक्षा आपण वेगळे कसे, बाकीचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यापेक्षा आपण वेगळे कसे, हे पोचवायला पाहिजे. बस तुम्ही थँक्यू. सो हे पोचवणार कसं? एक तर तुम्ही या अशा पद्धतीत ज्या मीटिंगमध्ये येतात तेव्हा तुम्ही पोचवणार, नाहीतर आजकाल डिजिटली पोचवणार. तुमच्यापैकी डिजिटल मार्केटिंग कोण कोण करतं, केलंय कोणी? बस फेसबुक कोण वापरतं? सगळ्या वापरतात. इंस्टाग्राम रील्स तर बघा ना, सकाळी उठल्या कराग्रे बसत त्याच्या ऐवजी इंस्टाग्रामच चालू असतो. माझं पण हेच आहे, मी काही वेगळी नाही तुमच्याशिवाय. आणि मग त्याच्यातनंच मी असं विचार केला की मला जर एवढ्या गोष्ट आवडते तर मग मी याच्यात बिझनेस का नाही करू, म्हणून मी माझा बिझनेस डिजिटलमध्ये चालू केला. पण ही गोष्ट प्रत्येक बिझनेससाठी गरजेची आहे की आपण काय करतो आहोत हे लोकांपुढे जावं. इथे मला असं वाटतं मी आल्यापासून मी जे ऐकलं त्यापैकी की 40% इथली लोक तुमचा रील बघून आले. आणि सगळ्यात महत्वाचं, मी सुद्धा मॅडमला अप्रोच यांचा रील बघूनच झाले. त्यामुळे सांगण्याचा उद्देश आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करतो, काय नाही करत, ह्या लोकांना कळलं तर पाहिजे, बरोबर. शकीरा माहिती आहे का कोणाला? शकीरा ऐकलंय? शकीरा असं कोणाचं नाव नसेल की ज्यांनी शकीराचं नाव ऐकलं नाही. तिची एक स्टोरी सांगते. लहानपणी अतिशय श्रीमंतात वाटणारी, पण नंतर तिचा भाऊ गेला, म्हणजे ती लहान असताना भाऊ गेला, वडिलांना बँकरप्ट झाले, प्रॉब्लेम फायनान्शियल खूप आले, रस्त्यावर आले, घर सोडायला लागलं.
अशी त्यांची बॅकग्राऊंड असताना तरी सुद्धा वडिलांवरचं प्रेम कमी होऊन दिलं नाही तिने, आणि तिने स्वतःची आयडेंटिटी जपली, म्हणजे सुरू केली की ती गाणं चांगलं करते, मग गाण्यातनं मग त्याच्यावर डान्सर ती झाली, मग तिने पिक्चर कोरिओग्राफ करायला लागली. म्हणजे वेगवेगळ्या तिने तिचा एक पॅटर्न हा शोधला, तिने स्वतःला शोधलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांना सांभाळून केलं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की अरे आज येता आलं नाही का, तर माझ्या घरात कोणीतरी पाहुणे आले, आज मी वेळेत म्हणजे आज मला एखादी डिलिव्हर करायचं होतं पण लाईटच गेले, काहीतरी झालं, असे अनेक कारणं देतो आपण आणि एखादी गोष्ट आपण ऑन टाइम डिलिव्हर करू शकत नाही. हे काय माहितीये का, ह्याला म्हणतात स्वतःच कारण स्वतःला देणं. आपण दुसऱ्याला फसवत नसतो, आपण स्वतःला फसवत असतो की आपण काय करतोय किंवा काय ऍक्च्युली नाही करतो. याला एक रिझनेबल रिझन आपणच देतो जे रिझनेबल नसतं. बरोबर, म्हणजे आपण जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की नॉर्मल खाणं जसं खायचं आपण तसं प्रेग्नन्सीमध्ये आपण खात नाही. आपल्या पूर्ण लक्ष आपल्या बेबीवर असतं की आपण काय खाल्लं पाहिजे, काय वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, उचलायचं नाही, वाकायचं नाही, जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे केंद्रित कुठे करतो की बेबीवर. त्यामुळे आज मी तुम्हाला तुमच्यातली मी जी आहे ना ती तुम्हाला आत रुजवण्याचा प्रयत्न करेन की मला स्वतःला काय करायचं, मला हा बिझनेस करायचा आहे, मला हा बाहेर लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, मला या चौकटी बाहेर लोकांनी ओळखलं पाहिजे, या सिटीच्या बाहेर ओळखलं पाहिजे, राष्ट्राबाहेर देशाबाहेर ओळखलं पाहिजे. ह्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की तुम्ही तुमच्या मिशनचं प्रेग्नन्सी तुम्ही तुमच्याबरोबर बाळगली पाहिजे, ती आयुष्यभर बाळगली पाहिजे, की तेवढंच तुम्ही काहीतरी पुढे पोहोचला आहात हे कळतं. तुम्हाला असा प्रश्न असेल की अचानक वुमन म्हणजे सक्षमीकरणाबद्दल बोलणार आहे मॅडम का डिजिटलायझेशन बद्दल बोलणार आहे, तर खरं तर मला डिजिटलायझेशन बोलायचं आहे. पण कुठलाही बिझनेस करताना पहिली गोष्ट अशी असते ना ती म्हणजे डिजिटल मार्केटिंग करताना की लोकांपर्यंत पोहोचताना नुसतं कॉन्टेंट डिझाईन हे म्हणजे आहे महत्त्वाचं, डेफिनेटली महत्त्वाचं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमच्या बिझनेसचं जे मिशन आहे, तुमची जी व्हॅल्यू आहे ती आधी स्वतःमध्ये आणण्याची आणि मग लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ देते, डॉमिनो पिझ्झा खाल्लाय सगळ्यांनी. डॉमिनो पिझ्झा जेव्हा डॉमिनो पिझ्झा इंडियात चालू झाला ना त्याच्या आधी पिझ्झा हट होतं, स्मोकिंग जोस होतं, वेगवेगळे फ्लेवर म्हणजे ऑलरेडी होतं. फार जुनी लुचकडते पिझ्झा तो मिळतोच, घरी पण आपण करतो. तरी पण डॉमिनो पिझ्झा स्ट्रॉंग का झाला, म्हणजे तो पुढे का आला, कारण त्यांची व्हॅल्यू अशी होती की तुम्ही जर 30 मिनिटाच्या आत तुम्हाला